इंदापूरच्या भरणे कुटुंबातील दुसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांनी बोरी पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळेला निवडणुकीमध्ये आपला विजय होणार असल्याचा विश्वास श्रीराज भरणे यांनी व्यक्त केलाय। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जिल्हा परिषदेच्या 61 गटासाठी पंचायत समितीच्या 122 गणासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। अखेरच्या दिवशी उमेदवारांनी पदयात्रा, दुचाकीवरून रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी भाजपकडून गटनेतेपदी शारदा ढवण यांची नियुक्ती झालेली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश भागानगरे यांची निवड झाली आहे। अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार आहे। अहिल्यानगर महापालिकेमध्ये भाजपचे 25 तर राष्ट्रवादीचे 27 नगरसेवक असल्यानं महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। भारतीय वायुसेनेचा महाराष्ट्रातील पहिला सूर्यकिरण एअर शो 22 आणि 23 जानेवारी रोजी नाशिकच्या गंगापूर धरण परिसरामध्ये आयोजित करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजनांनी धरण परिसरातील तयारीचा आढावा घेतला। तसंच महाजन यांनी स्वतः स्पीड बोटचं राईड करत संपूर्ण परिसराची पाहणी केली। मुंबईच्या महापौरपदाचा मुद्दा दिल्लीच्या कोर्टात गेलेला आहे। शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची चर्चा झाली। या बैठकीत सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसमध्ये असले तरी ते शिंदेंसोबत संपर्कात असल्याची माहिती साटम यांनी दिली आहे। भिवंडीतील प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप उमेदवाराला अटक करा अशी मागणी बहुजन युथ पॅन्थर सेनेनं केली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी दिला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे। यंदा महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 एवढी करण्यात आली आहे। महापालिकेच्या 128 जागांपैकी भाजपने 84, राष्ट्रवादीने 37 तर शिवसेनेने एका जागेवर विजय मिळवलाय। त्यामुळे संख्याबळानुसार भाजपच्या 7 जणांना तर राष्ट्रवादीकडून 3 स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी मिळणार आहे। बीडच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीनं थेट पालकमंत्री अजित पवारांना पत्र लिहिलंय। परभणी केसापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही आहेत। शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव आहे। या प्रश्नांना विद्यार्थिनीनं अजित पवारांनाच पत्र लिहून वाचा फोडली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात एका बटाटा व्यापाऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय। सावकाराच्या दासाला कंटाळून करीम शेख चुन्नू यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलंय। टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी करीम यांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यामध्ये पैशांसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप केलाय। अमरावतीमधील भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटेंनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आलंय। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानं याबाबत चर्चा होताना दिसत आहेत। मात्र भाजपच्या कुठल्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचं खुद्द प्रवीण पोटेंनी स्पष्ट केलंय। जळगावात शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळेंना जीवे मारण्याची धमकी दिली। आमचा उमेदवार पडला म्हणत तुमची रक्ताची होळी करू असं म्हणत शिवीगाळ करण्यात आली आहे। या प्रकरणी दोघांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाशिम नगर परिषदेमध्ये विषय समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। नगराध्यक्ष अनिल केंद्रेंच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण झाली। यामध्ये भाजपला 3 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 2 समित्यांचं सभापतीपद मिळाले। मावळमध्ये झेडपी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार सुनील शेळकेंनी व्यक्त केला आहे। मावळमधील झेडपीतील 5 आणि पंचायत समितीतील सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असं शेळकेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि राज्यमंत्री तसंच भाजप नेते बाळा भेगडेंमधील वाद चव्हाट्यावर आलाय। झेडपी निवडणुकीच्या निमित्तानं या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले, त्यामुळे मावळचं राजकारण तापलंय। जालना महानगरपालिकेमध्ये बहुमतात सत्ता मिळवलेल्या भाजपच्या नगरसेवकांचं आरक्षण सोडतीकडे लक्ष लागलंय। राज्यातील महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण सोडत 22 जानेवारी रोजी मंत्रालयात होणार आहे आणि त्यामुळे इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले। पुण्याच्या जुन्नरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। दोन्ही राष्ट्रवादींसोबत युती करताना विश्वासात न घेता युती करत जिल्हा परिषदेच्या उमेदवारीतही डावलल्याचं खंडागळे यांनी म्हटलेलं आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे। शेवटच्या दिवशी बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची अधिकृत नावं जाहीर केली नाही आहेत।
ऐनवेळी पक्षातील एखादा दिग्गज ताकदवान उमेदवार विरोधकांना मिळू नये यासाठी प्रत्येक पक्षानं ही रणनीती आखल्याचं दिसून येत आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात होते. या महापालिका निवडणुकीमध्ये 3 माजी महापौर, 11 माजी नगरसेवकांसह 21 जणांचं डिपॉझिट जप्त झालंय. माजी महापौरांचा अनपेक्षित दारुण पराभव झाल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. 50% अधिक आरक्षण असलेल्या जिल्ह्यांना निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात आलं. या निर्णयामध्ये वाशिम जिल्ह्याचाही समावेश असल्यानं इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसलाय. आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीतूनच निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे. बीडीडी वासियांना पुनर्विकासाच्या माध्यमातून सुसज्ज घरं दिली जात असतानाच आता त्यांना भाडेवाढ मिळणार आहे. पुनर्विकासासाठी चाळी रिकाम्या करणाऱ्या रहिवाशांना आता महिन्याला 30,000 रुपये एवढं भाडं मिळणार आहे आणि त्यामुळे भाडेवाढीची मागणी करणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील शिक्षक पदभरती प्रक्रियेमध्ये शासनानं पवित्र प्रणालीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केलेली आहे. या संदर्भातील शासन निर्णय शिक्षण विभागानं जारी केलाय आणि यामुळे जुने नियम रद्द होऊन नव्या सुधारित तरतुदी लागू होणार आहेत. मुंबई महापालिका कृत्रिम तलावांची निर्मिती करते आहे. पर्यावरणपूरक माघी गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येते आणि त्यामुळे कृत्रिम तलावातच गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनानं केलं. मेट्रो 7अ मार्गिकेसाठी भुयारी जलवाहिनी वळवण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलंय. त्यामुळे 22 जानेवारी पहाटे 5 वाजल्यापासून पाणी कपात करण्यात येणार आहे. आणि माघी गणेशोत्सवाच्या आठवड्यात ही कपात केल्यानं नागरिकांची गैरसोय होते. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथं संत मुक्ताई ते चांगदेव महतनगर पंचकोशी परिक्रमा भक्ती महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. या भक्ती महोत्सवात खानदेशासह विदर्भातील मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी सहभाग घेतलाय. बदलापुरात माघी गणेशोत्सवानिमित्त स्टेशनपाडा राजाचं मंगळवारी आगमन झालं. यावेळेला बाप्पाच्या आगमनासाठी बदलापूरकरांनी उपस्थिती लावली होती. यंदा या गणेशोत्सवाचं 58वं वर्ष असून उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा साकारण्यात आला. भंडाऱ्यातील बेला इथं एका वृद्धाश्रमामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ओबीसी क्रांती मोर्चाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सावित्रीबाईंचे विचार पुढे जोपासण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. वाशिमच्या मसोला इथं नवनाथ महाराजांचा धर्मनाथ बीज यात्रा उत्सव उत्साहामध्ये साजरा झालाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही 71 क्विंटल राम लाडूच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. या यात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये थंडी पुन्हा परतली आहे. शहरातील किमान तापमानामध्ये 3 अंशांनी घट झाली असून गेल्या आठवड्यामध्ये किमान तापमान 19 अंश सेल्सिअस डिग्रीवर पोहोचलेलं आहे. आता ते तापमान 16 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली उतरलं आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं असमाधान व्यक्त केलंय. शहरातील वाढतं वायू प्रदूषण आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी न्यायालयानं 23 जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं 20 शहर वॉर्ड अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने अतिरिक्त यांनी वायू प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणण्यात अपयशी ठरल्याबद्दल या नोटीस बजावण्यात आल्या. पुण्याच्या शिरूरमधील जोशीवाडीमध्ये मानवी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला. या बिबट्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी उमरेड करंडला अभयारण्यामध्ये 4 वाघांचं मनमोहक दृश्य पर्यटकांच्या नजरेला पडलंय. जंगल सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना एकाच वेळी 4 वाघांचं दर्शन झालं. या दुर्मिळ क्षणाचे त्यांनी मोबाईलमध्ये चित्रण केलंय. जळगावच्या धरणगावमध्ये विद्युत तारांमधील मांजामध्ये अडकलेल्या विदेशी पोपटाची नागरिकांकडून सुटका करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये जखमी विदेशी पोपटावर उपचार सुरू आहेत. नाशिकच्या लासलगावात पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केलेली आहे. मोमीनपुरा भागामध्ये पोलिसांनी छापा टाकून तब्बल 3 किलो 9 ग्रॅम MD पावडर जप्त केलेली आहे. याची अंदाजे किंमत 22,05,000 इतकी आहे. पोलिसांनी अंमली पदार्थांसह 3 मोबाईल दुचाकीही ताब्यात घेतली आहे. नागपूर उच्च न्यायालयानं नायलॉन मांजाविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. नायलॉन मांजा विक्रेते आणि वापरकर्त्यांविरोधात कठोर दंड ठोठावण्याचे निर्देश देण्यात आले. त्यावेळेला आम्हाला सर्वत्र नायलॉन मांजा दिसून आला, पण अधिकाऱ्यांनी त्याचे डोळे बंद ठेवले होते का, असा सवाल खंडपीठानं विचारला. बीड पोलीस मुख्यालयातील 2 कॉन्स्टेबलने मध्यरात्री ऑनलाईन जुगारावर छापा टाकला. या कारवाईत ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळेला 11 मोबाईल आणि 2 लॅपटॉप ताब्यात घेण्यात आले.
जालन्यातील अंबड आणि घनसावंगीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं 5 जणांना अटक केली आहे. पीक अनुदान वाटपामध्ये 24,90,00,000च्या अपहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एक मंडळाधिकारी, 2 तलाठी, 1 इंजिनियर आणि एका ऑपरेटरचा समावेश आहे.